नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळ्यात आवर्जून खावी अशी शरीराला थंडावा देणारी झटपट तयार होणारी पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी बनवतोय। त्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। नंतर मिक्सरच्या भांड्यात हा स्वच्छ केलेला पुदिना घालायचा। तर पुदिना हा नेहमीच फ्रेशच घ्यायचा। आपल्या सर्वांना माहित आहे की पुदिना हा थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यात आपण पुदिन्याचा वापर हा केलाच पाहिजे। तर आता पुदिन्याचा अर्धा भाग इतकी कोथिंबीर घेतली। तर इथे कोथिंबीर सुद्धा मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती। तर यातच 3 हिरवी मिरची, 1 इंच अद्रकचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या। तर इथे तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। वाटताना हिरवी मिरची आणि अद्रक असं तोडून घातलेलं आहे, म्हणजे चांगलं बारीक वाटलं जातं। तर यात अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घातली। तर जिरं थोडंसं तव्यावरच भाजून घेतलं, नंतर थंड करून त्याची मिक्सरला लावून पावडर केली। आता चटणीला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी यात सुरुवातीला 2 चमचे इतकं घट्ट दही घातलं। तसं तर आपण हे 4 चमचे इतकं दही घेतलेलं आहे, तर सुरुवातीला 2 चमचे घालायचं। सोबतच यात मी चवीपुरतं मीठ सुद्धा ऍड केलं आणि नंतर एकदा मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि नंतर यात 2 चमचे जे उरलेलं दही आहे ते घालायचं। तर टोटल 4 चमचे दही घातलं आणि बारीक पेस्ट तयार होण्यासाठी थोडंसं पाणीही यात ऍड केलं। तर पाणी फक्त छोटे 2 चमचे घातलं, जास्त वापरू नका, नाहीतर चटणी खूप पातळ होते। तर बघा, टेक्स्चर बघा, रंग बघा किती सुरेख आलेला आहे। मस्त असा पुदिन्याचा सुगंध सुटलेला आहे। दिसायला जेवढी छान आहे ना, तेवढीच बनवायला सोपी आहे। मस्त हिरवीगार दिसत आहे। तर ही चटणी फ्रीज मध्ये हवाबंद डब्यामध्ये आठवडाभर छान राहते, अजिबात काळी पडत नाही। चपाती भाकरी सोबत, पराठ्या सोबत तर एकच नंबर लागते। शिवाय चाट मध्ये, सँडविच, दाबेली, वडापाव, ओली भेळ मध्ये उपयोगी पडते। तर एकदा ही हिरवीगार पुदिना कोथिंबीर चटणी नक्की बनवून बघा। आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।